सातपाटी संघ 2 अंपायर आपल्याला अवेलेबल करून द्या. बसंत प्लीज. तर या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत प्रशांत दादा यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच इथे त्यांच्या शुभ हस्ते दिली जाईल. या दिवेश मुख्य मंचावर आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच घ्यायची. मुख्य मंचावर या दिवेश. या ठिकाणी आपण पाहू शकता दिवेश पाटील देतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. माऊली स्पोर्ट्स कडून आपल्याला पाहायला मिळतंय जी जर्सी आहे अगदी सेमी फायनलच्या मॅच पासून ही जर्सी मॅन ऑफ द मॅच म्हणून दिली जाईल आणि दिवेश पाटील ही जर्सी आपल्याला पाहायला मिळत आहे स्वीकारत असताना. चांगली एफर्ट चांगली फलंदाजी दर्शवली गेली दिवेश पाटीलच्या माध्यमातून. आणखीन एक नवीन मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. सेमीफायनलचा हा दुसरा थरार असणार आहे. घरच्या मैदानावर खेळेल आई भवानी दंसार संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अगदी बाजूचाच संघ आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे काशीपाडा या विभागातील काशीपाडा बी संघ सज्ज झालाय फलंदाजीसाठी. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला हर्ष, खरखर हर्षने आज रंगत आणले. दुसऱ्या बाजूला शुभम देखील एक ओपनिंग जोडी आहे आणि इन्फॉर्म जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या बाजूला व्हॉइस ऑफ दंसार ज्या पद्धतीने म्हटलं जातोय अगदी उत्कर्ष पाटील एक सुरेख या ठिकाणी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याहून चांगला क्रिकेटर अंडर बॉक्स क्रिकेट मधला इथे मात्र उत्कर्ष पाटील सज्ज झालाय पहिला चेंडू हाताळण्यासाठी. हर्ष असेल पहिला चेंडू फेस करेल. पहिला चेंडू हलक्यात आणि ढकललाय. इथे मात्र अमोल या चेंडूला पकडतोय फेकतोय तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. सिंगल रन्सने सुरुवात केली चांगली या ठिकाणी नक्कीच सुरुवात मी म्हणेन. एका बाजूला हर्ष दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिस्टर शुभम. शुभम साठी हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी शुभमने आक्रमकता दर्शवले आणि पहिल्याच चेंडूवर आलाय चौकार. प्रत्येक चौकारावर रुपेश माळी यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे लागला जाईल काशीपाडा ब संघाला. थोडीशी टीम मीटिंग अरेंज करावी लागली. ज्या पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळाला अगदी बॅटच्या रडार मध्ये होता. फटका मारला शुभमच्या बॅट मधून हा आलाय चौकार 4 धावा. इथून मात्र पाहतोय इथे चुकलेत. सर पाहिलं तर बाबू होते नक्कीच आपण पाहतोय यष्टांच्या मागे चांगली कामगिरी केली. त्यापर्यंत जर पाहिलं तर चांगली दर्शवली या ठिकाणी क्षेत्ररक्षण यष्टिरक्षकाची भूमिका या ठिकाणी पार पाडत असताना धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्थिरावले 5 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील या चेंडूला प्रहार तर केला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी हर्षल
च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय चांगले क्षेत्ररक्षण केलंय अगदी एका हाताने वन हँडेड स्टॉप करण्याचा प्रयत्न नक्कीच सक्सेस झालाय गोलंदाजाला साथ कोणाची हवी असते ती क्षेत्ररक्षकाची तीच मात्र हर्षल देताना आपल्याला पाहायला मिळतंय षटकातील पुढचा चेंडू असेल उत्कर्ष पाटील याचा आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू टाकून झाले पाचवा चेंडू अहो इथे मात्र पाहतोय या चेंडूवर चांगली एफर्ट दर्शवली चांगली फिल्डिंग नक्कीच बाबूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते नक्कीच यष्टांच्या मागे चांगली कामगिरी केली गेली चेंडूला जर पाहिलं तर स्टॉप केलं गेलं इथून जर पाहिलं तर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती म्हणजेच 6 या आकड्यावर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे उत्कर्ष पाटील चांगली कामगिरी अगदी लय मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा चेंडू खेळलाय अमोल त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय ओव्हरची होईल समाप्ती एक षटक कंप्लीट झालाय एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या 7 धावा इथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं पहिलं षटक हाताळलं गेलं उत्कर्षच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी झाली जरूर एक मोठा फटका आला परंतु त्यानंतर कमबॅक केलं गेलं आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम येतोय एक चांगला गोलंदाज नक्कीच पाहिला जातोय पहिला चेंडू थोडासा बाहेर या ठिकाणी नक्कीच चेंडू जाताना पाहायला मिळाला त्यावर मात्र अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच काउंट केली जाईल धावसंख्या 1 ने वाढली जाईल सॉफ्ट हँडने खेळून काढलाय सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच दर्शवली जाईल धावसंख्या 1 ने वाढली जाईल 9 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर आहे आता मात्र शुभम एका बाजूस आणि दुसऱ्या बाजूस देखील शुभम पाहायला मिळतोय शुभम टू शुभम ही नक्कीच बॅटल असेल एकदा आपल्याला पाहायला मिळतोय हलक्या हाताने खेळून काढलाय सिंगल रन्स मात्र या ठिकाणी घेतली जाईल धावसंख्या 1 ने वाढली जाईल स्कोर कार्ड वर धावसंख्या 9 या आकड्यावर लागली जाते पण एकदा आधीच विचार होता मनामध्ये ज्या पद्धतीने हर्षने हा चेंडू खेळून काढलाय अगदी माइंड मध्ये सेट केला होता की कुठलाही चेंडू टाकला तरी मी सिंगल रन्स काढेल तेच मात्र दर्शवत असताना सिंगल रन्सने धावसंख्या 11 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागले जात आहेत चेंडूचा खेळ झालाय 3 उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील फटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय चुकी करणार नाहीये चांगली एफर्ट दर्शवले चेंडूला अडवलाय मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे पुन्हा एकदा शुभम इथे मात्र कडक प्रहार शुभमच्या बॅट मधून आलाय आणखीन एक दर्जेदार चौकार धन्यवाद शुभमची बॅट आता मात्र लहरली जाते जबरदस्त फटका अटॅकिंग या ठिकाणी केलं जात आहे आणि रुपेश माळी यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज बक्षीस ऑन आहे प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे हलक्या हाताने हे माइंड आहे सुरेख या ठिकाणी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारताना शुभम आपल्याला पाहायला मिळाला ओव्हरची होईल समाप्ती पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर एक मोठा फटका आणि दुसऱ्या षटकामध्ये एक मोठा फटका म्हणजे 2 चौकार आतापर्यंत लगावले गेले आहेत 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा स्कोर कार्ड वर लागले आहेत 8च्या सरासरी संघ इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय काशीपाडा ब संघ चांगली एफर्ट दर्शवली 2 फलंदाज ज्या पद्धतीने खेळतायत मैदानाच्या आतमध्ये एक चांगली धावसंख्या उभारायची आहे हेच मात्र लक्ष समोर असेल घरच्या मैदानावर खेळणारा संघ जर पाहिला तर आईभवानी दहिसर संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर 2 षटक अजूनही शिल्लक म्हणजे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे
जर विकेटची हॅट्रिक कौशल भोईर जर घेतोय तर आपण पाहतोय धवल कडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल. नक्कीच ऊर्जा वाढवण्याचं काम केलंय. जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय अगदी थंडीचं वातावरण आहे आणि थोडीशी खिशातनं गरमी धवल मात्र या ठिकाणी दर्शवत असताना 1000 रुपये लावलेत. विकेट जर घेतले 3 गडी बाद केले लगातार विकेट हॅट्रिक साध्य केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दुसऱ्या बाजूला राहुल ज्यांनी प्रत्येक चौकारावर 200 रुपयाचं कॅश प्राइज म्हणजेच आग दोन्ही बाजूला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. इथून पाहतोय सुरेख चेंडू पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चांगला चेंडू म्हणेन. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी गोलंदाज चेंडू कडक प्रहार शुभमच्या बॅट मधून आतापर्यंत जर पाहिलं तर तिसरा आक्रमण तिसरा चौकार. यावेळेस कुशलवर देखील हल्ला चढवला गेलाय. अगदी ऑन साइड रिजनला सुरेख फटका शुभमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये जर पाहिलं तर या टुर्नामेंट मध्ये शुभमने काय बॅटिंग केले, जबरदस्त बॅटिंग आपल्यापर्यंत दर्शवले गेले. इथून पाहायला मिळतंय पुन्हा एकदा कुशलचा हा चेंडू ऑफ साइड रिजनला आपल्याला पाहायला मिळतोय. फटका सजवला होता परंतु क्षेत्ररक्षक चांगली इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला मैदानाच्या आतमध्ये अडवला जातोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. कौशल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चुकले गेलेत. जमिनीला फटका लागलाय आणि चेंडू जर पाहिलं तर तिथेच स्टॉप झालाय. रन्स येणार सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच लेग बाईटच्या रूपाने इथे काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 21 धावा. कौशल आपण पाहतोय सुरेख या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी दर्शवले. एक चेंडूवर आक्रमण केला परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय आणि धावसंख्या ही 21 धावा. नक्कीच माइंड सेट केलं जाईल. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करेल. ऑन साइड रिजनला 3 क्षेत्ररक्षक तर ऑफ साइड रिजनला आता मात्र 4 क्षेत्ररक्षक या ठिकाणी घेतले जात आहेत. महत्वाची गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच जबाबदारी पार पाडताना इथे मात्र अटॅक केलाय परंतु उत्कर्ष पाटील चांगली क्षेत्ररक्षण तितकीच चांगली फेकी पाहायला मिळाली. चेंडूवर रन्स मात्र मिळेल 1 आणि धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 22 रन्स 22 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. कौशल ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आपण पाहतोय कमबॅक करण्याचा चान्स या ठिकाणी नक्कीच मिळाला आणि तो कमबॅक करून दाखवलाय कौशलने. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता परंतु त्या ठिकाणी देखील आपण पाहतोय कुठली रन्स येणार नाहीये. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं कंप्लीट झालंय आणि धावसंख्या धावफलकावर 22 धावा. थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालेत. 22 धावा स्कोर कार्डवर आहेत. विकेटचा जर विचार केला तर एकही विकेट आलेला नाहीये. गोलंदाजी मार्कवर मिस्टर भावेश आपल्याला पाहायला मिळेल. अगदी शेवटचे षटक आहे. महत्वपूर्ण षटक असणार आहे. इथून जर पाहिलं तर टार्गेट सेट केलं जाईल. सेमीफायनलचा सेकंड सेमीफायनलचा हा राऊंड आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा आल्या आल्या विकेट चटकावतोय मिस्टर भावेश. खूप सुरेख या ठिकाणी गोलंदाजी.
तर आपण पाहतोय एक संघ फायनल मध्ये प्रवेश केला. साई गणेश सातपाडी असंघ जबरदस्त खेळला गेला या मैदानावर. आता मात्र या दोन संघातील कोणता संघ जो फायनल मध्ये प्रवेश करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. भावेश चांगली गोलंदाजी केले, एक गडी नक्कीच बाद केलाय. धीरज आलाय नवीन फलंदाज, मागचा मॅचचा हिरो. इथे मात्र बॅटची एज आणि गडी बाद. नक्कीच आपल्याला पाहिजे गडी बाद आहे. येस, थोडस डाऊट आहे मनामध्ये, त्यामुळेच या ठिकाणी अंपायर या ठिकाणी आपण पाहतोय चेक केलं जाईल. कारण की हे माध्यम आहे, जो युट्यूबचा माध्यम आपण वापरला जातोय, कॅमेरा ऑन आहे, त्यामुळेच नक्कीच पाहिलं जाईल. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल पंच आपल्या जागेवर जातील. आणि इथून जर पाहिलं तर डिसिजन आहे तो अजूनही पेंडिंग आहे. पंच जागेवर जाऊन आपला डिसिजन इथे मात्र नक्कीच आपल्या समोर प्रदर्शन केलं जाईल. डिसिजन काय असेल तर डिसिजन आलाय OUT आउट. इथे मात्र डायरेक्ट जेल या ठिकाणी पाहायला मिळाला. बाबूच्या हातातून आपण पाहतो यशरक्षक चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाली. तर धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 22 धावा लागलेत. इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय एक चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय, 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. भावेश पुन्हा एकदा सज्ज झालाय पुढचा चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी. सिंगल रन्स या ठिकाणी अगदी चोरटी धावा या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 23 रन्स 23 धावा. नवीन फलंदाज जर पाहिला तर मिस्टर समीर आलाय फलंदाजी मार्कवर. 15 धावांवर खेळतोय. जबरदस्त एफर्ट लगावली शुभम च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडूचा उपयोग केलाय, परंतु 15 धावा या महत्वपूर्ण असतील आपल्या संघासाठी. इथून पाहायला मिळेल हे जे चेंडू आहेत ते मात्र नक्कीच शुभम कशा पद्धतीने खेळ, कारण की आक्रमण करणारा खेळाडू कोण आहे तर शुभम आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत शुभमच्या बॅट मधून 3 चौकार नक्कीच आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ आहे 3 चेंडू मध्ये इथे अटॅक केला जाईल, आक्रमण केला जाईल. भावेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. ऑफसाइड रिजन मध्ये 4 क्षेत्ररक्षक तर ऑन साइड रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रमण इतका मोठा होता की चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषे पार. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. तर नक्कीच आपण पाहतोय येस पुन्हा एकदा पंच येत आहेत, परंतु हरकत नाहीये कारण की सॉफ्ट सिग्नल जो आहे तो आउट आहे. परंतु बघूया सेमीफायनलचा हा थरार आहे आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथे
थोडस जी मुभा आहे इथे पंच आपण पाहतोय दोन्ही संघाला कुठलीही या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय कुठली डिसिजन मध्ये कुठली चुकी होऊ नये याच कारणास्तव या ठिकाणी चेक केली जाते. इथे मात्र डिसिजन येईल आपल्या समोर पुन्हा एकदा आपण पाहतोय शुभम या ठिकाणी मोठा फटका खेळला होता परंतु सरळ बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालाय. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 23 रन्स 23 धावा झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल मिस्टर भावेश. आता मात्र भावेश टू भावेश या आधी शुभम टू शुभम पाहिलं आता मात्र भावेश टू भावेश असेल. चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 चांगली गोलंदाजी वापरली गेले भावेशच्या माध्यमातून आपण पाहतोय परंतु आता भावेश आलाय फलंदाजीसाठी. फटका इथे मात्र आपण सजवलाय पाहतोय डिक्लेअर झोन कडे चेंडू जाताना सिंगल रन्स मिळेल. हे सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्ड वर धावसंख्या होते 24 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फलंदाज समीर आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 1 चेंडू खेळलाय समीर. 1 चेंडू मध्ये 1 धाव जमवले आणि शेवटचा चेंडू भावेश यांचा. फटका तर चांगला आहे. इथे मात्र कौशल चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय आणि विकेटचं पतन होईल. रनआउटच्या रूपाने गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी कॅमेरामध्ये आपण पाहू शकताय स्क्रीनवर सुरेख आनंद घेत असताना गुलाबी थंडीमध्ये गुलाबी आपण पाहतोय स्वेटर घातलेला हा चिमुरडा आपल्याला पाहायला मिळतोय. चिमुरडे यस नो डाऊट मुलगा मुलगी एक समान आपण पाहतोय आजच्या या युगामध्ये. कारण की मुलगी आज किती पुढे गेले हे नक्कीच आपण पाहतोय. अगदी सुरेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हा खेळ आहे क्रिकेटचा आणि प्रेक्षक वर्ग आनंद उचलतायत. तर नक्कीच आपण पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहू शकताय क्रिकेटने किती वेळ लावलाय. अगदी आपण पाहू शकतोय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल. अमोल भोईल आणि उत्कर्ष पाटील हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की धनसर म्हटलं तर आई भवानी संघाकडून ही जोडी फेमस आहे. अगदी ओपनिंग मध्ये सातत्याने आपण लोगो पाहू शकतायत. आई भवानी धनसर या क्रिकेटचा लोगो आपल्याला पाहायला मिळतोय. प्रिन्स आज मात्र कव्वालीचा या ठिकाणी कॅमेरा वर्क करताना आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्णपणे कॅचअप करतायत. प्रत्येक या ठिकाणी प्रेक्षकाला कॅचअप करताना आपल्याला पाहायला मिळतंय. आमचा समालोचन कक्ष देखील कॅचअप केला त्यांनी आणि सुरेख चित्रीकरण या ठिकाणी करून दाखवत असताना प्रिन्स एका बाजूला दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नक्कीच अतुल हा मुख्य या ठिकाणी ऑपरेटर म्हणून काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही पाटील नेटवर्कची टीम आहे आणि चांगली या ठिकाणी कामकाज केलं जात आहे. गोलंदाजी मागवर गोलंदाज मिस्टर भावेश सज्ज झालाय. पहिलं षटक हाताळण्यासाठी अमोल या चेंडूला फेस करेल आणि इथून जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर इथे ट्रिपल उद्ध्वस्त.
धन्यवाद. तर पहिल्या गडी गोल्डन डकचा शिकारी इथे मात्र आपण पाहतोय अमोलला माघारी परताना थोडीशी घाई केली गेली. ज्या पद्धतीने आपण पाहतोय हर्ष देतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक गडी बाद झाल्यानंतर आता मात्र आता जिम्मेदारी वाढलेली आहे. हर्षदवर या ठिकाणी आपण पाहतोय वन डाऊनच्या रूपाने आलाय तर चांगली कामगिरी मी म्हणेन भावेशाची. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा तो चित्र होता. जर तेजस होता या ठिकाणी यष्टांच्या मागे आणि तेजसला हा चेंडू जर व्यवस्थितरित्या गॅदर करू शकला असता तर मात्र नक्कीच चित्र काही वेगळं असतं. पण इथून आपण पाहतोय सावरलंय क्रिकेटला. सिंगल रस घेतली गेली. इथे मात्र काढारी प्रहार उत्कर्ष पाटील याच्याकडे दमखम आहे, याच्याकडे पावर आहे. साई प्रेमी ऑर्केस्ट्रा जर आपण अगदी लग्नामध्ये जरी गेलो तर एकचा टायमिंग असतो, परंतु या ठिकाणी 1:30 वाजलेला आहेत आणि आपल्या या ऑर्केस्ट्रावर अगदी प्रत्येकाचं मन वेधून घेतलंय. धन्यवाद मी म्हणेन या ठिकाणी साई प्रेमी सचिन दादा. खूप चांगलं या ठिकाणी बँड पथक आपल्याला पाहायला मिळतंय. ऑल ओव्हर टीम यांचं मी खरोखरच मनापासून आभार मानीन, कारण की गुलाबी थंडी आहे परंतु प्रत्येकाच्या मनावर राज्य केलंय या साई प्रेमी कलाकारांनी. आपण पाहतोय पुन्हा एकदा हर्षद सेऑफ हँड खेळलाय चेंडूवर. सिंगल रन्स या ठिकाणी जमवायचे आहे. थोडस जर पाहिलं तर थ्रो खराब होती परंतु शुभम आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करताना गॅदर केलंय. इथून जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. एक चौकार जरूर आलाय या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, पण तो शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बॅट उचलली होती. इथून जर पाहिलं तर थोडासा धोका होता परंतु भावेश ज्याच्या अंगाला ब्रश झाला चेंडू आणि तिथून जर पाहिलं तर नक्कीच जीवनदान आलंय. उत्कर्ष आला. इथून जर पाहिलं तर 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. आपण ऍक्शन रिप्ले मधून पाहू शकतायत. अगदी कॅच देखील सुटले परंतु हा चेंडू जर डायरेक्ट ट्रॅव्हल झाला असता तर कुठेतरी बॉक्स विकेट देखील पाहायला मिळालं असतं. डबल चान्स या ठिकाणी नक्कीच मिळतोय उत्कर्ष पाटील. इथून जर पाहिलं तर आता मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर मिस्टर धीरज आलाय. लक्ष जर पाहिलं तर अगदी 25 धावांचा आहे. 7 धावा स्कोर कार्डवर झालेत. इथून जर पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र बा गॅप शोधलाय आणि चौकार आले. हर्षदच्या बॅट मधून येतोय एक जबरदस्त फटका. चौकार. मानाचा वर्ल्ड कप या ठिकाणी आपण पाहतोय. आई भवानी धनसार चॅम्पियन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रिन्स आज खूप चांगली या ठिकाणी कॅमेरा वर्किंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपतींना या ठिकाणी दर्शवलं गेलं. इथून जर पाहिलं तर आणखीन एक धोका होता परंतु धोका टळलाय. सिंगल रन्स घेतली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. 12 धावा स्कोर कार्डवर. 12 धावा आलेत. इथून जर पाहिलं तर अजून सांभाळून खेळावं लागेल आई भवानी धनसार संघाला, कारण की इथून जर पाहिलं तर 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये 13 धावा बनवायच्या आहेत.
म्हणजे समीकरण जर पाहिलं तर चेंडू जास्त आहेत आणि रन्सची संख्या जी आहे ती इथे मात्र कमी आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच आकारला जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. 13 धावा स्कोर कार्डवर. आता मात्र 12 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 मध्ये 12 बनवायचे आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दोन संघ सेकंड सेमी फायनलचा हा थरार आहे. इथून फायनल मध्ये प्रवेश करेल एक संघ. ओहो, इथे आपण पाहतोय दिशा दिली चेंडूला. डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलंय. सिंगल डबल म्हणजे म्हटलं गेलं की उत्कर्ष यांनी दर्शवलं होतं अमोलचं सिंगल डबल खूप चांगलं आहे. परंतु यावेळेस जर पाहिलं तर हर्षल खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सिंगल डबल खेळण्यामध्ये माहीर या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण एकदा फटका तर सजवलाय, परंतु या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकावर स्थिरावली जाते 14 या आकड्यावर. आता मात्र 11 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू 11 धावा. सॉफ्ट हँड इथे मात्र वापर केला गेला. सिंगल रन्स घेतली जाईल. ओव्हरचे होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा 1 गडीच्या मोबदल्या आहेत. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 10 धावा. सुरेख बीट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्याम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र चुकी केली. उत्कर्ष पाटील बॅक टू द डगआउटला. थँक्यू श्याम भोईर. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कर्ष जर पाहिलं तर बॅलन्सिंग राहिली नाही, अगदी पायावर कंट्रोल राहिलं नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय शिकार बनला. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय टॉस केलाय चेंडू. इथे मात्र फटका सजवलाय परंतु प्रॉपरली फटका. ताकद नव्हती या फटक्यामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या आता मात्र स्थिरावली जाईल 15 या आकड्यावर. चेंडू मात्र शिल्लक असतील. इथून जर पाहिलं तर 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडू 10 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. कोणता संघ जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. श्याम भोईर पुन्हा एकदा फोल्ट चेंडू. इथं मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला पकडलं असतं आणि फेकलं असतं चित्र नक्कीच वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु असं काही झालं नाही. सिंगल रन्स या ठिकाणी जमवली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 16 धावा. 2 फुलटो चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. उत्कर्ष म्हणेन जर मी या ठिकाणी असता तर नक्कीच या चेंडूवर आक्रमण नक्कीच केलं असतं, परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये आपण पाहतोय जास्त थारा नसतं जर आणि तरला. श्याम भोईर पुन्हा एकदा. आता मात्र हर्षद आहे. हो थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय नियंत्रण नक्कीच राहिलं नाहीये. सिंगल रन्स येईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा. आता मात्र 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 8 धावा. श्याम भोईर अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. फुलटा चेंडू सोडणार नाही.
फुल ऑन एन्जॉय या ठिकाणी अगदी प्रत्येकाचं मन पहा. आपण विचार करतोय जेव्हा मॅच चालू असते तेव्हा मैदानाकडे लक्ष असतं, मात्र मॅच झाल्यानंतर थेट लक्ष ऑर्केस्ट्राकडे. अगदी सातपाटी संघ देखील आपण पाहतोय तसेच बसले आहेत. दोन्ही आनंद घेताना सातपाटी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं जाईल चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 7 आणि 7 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. इथे जर पाहिलं तर अगदी विजयाच्या मार्गावर आहेत. इथून जर पाहिलं तर एक चौकार आणि आपला विजय नक्कीच हासिल करू शकेल. परंतु श्यामचे ते 3 चेंडू आपण पाहिले फुलटोच चेंडू आले. 2 चेंडूवर फायदा उचलू शकले नाही, परंतु तिसऱ्या चेंडूवर समोरच्या दिशेने फायदा उचललाय, चौकार मारलाय. इथून पाहायला मिळेल 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मॅच इथे मात्र फिनिश करेल. जबरदस्त फटका, शॉट चेंडू आणि बरोबर फायदा. एक मिनिट दादा पुन्हा